आता आपल्याकडे जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे, बरोबर आहे. पहिली एंट्री काय इथं, आता पहिली एंट्री इथं आहे रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. याची एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता याचं इथनं आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे. तर लेजर पोस्टिंग मी कसं करणार, एंट्री काय आपली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. टू हे नेहमी कुठं लिहितात, डेबिट साईडला लिहितात. कुठं लिहितो आपण नेहमी इथनं डेबिट साईडला लिहितो, बरोबर आहे. मग आता इथं डेटच्या कॉलममध्ये इथं आपण डेट टाईप करूया. ओके, 1/4/2018. इथं काय म्हणलं आपण, टू रोहित शर्मा कॅपिटल. किती अमाऊंट येत नाही, 50,000 रुपये. ओके, हे दुसरा इफेक्ट ह्याचा कुठं जाईल इथनं आपला, या साईडला जाईल. ओके, इथं काय लिहिलं आपण, बाय कॅश. किती अमाऊंट येत ना आपण, 50,000 आलं. म्हणजे एका अकाउंटला डेबिट कॅश कशी आली, कॅपिटलच्या स्वरूपात आलं. कॅपिटल कसं आलं, कॅशच्या स्वरूपामध्ये आलं. ओके, आता पुढची एंट्री काय येत नाही, परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट टू धोनी अकाउंट. तर परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला काय मेन्शन करणार आपण इथनं, टू धोनी, मिस्टर DHONI, टू मिस्टर धोनी, बरोबर आहे. टू मिस्टर धोनी. किती अमाऊंट द्यायची ना आता, 10,000 रुपये, बरोबर आहे. इथं आपण धोनीचं अकाउंट ओपन केलेलं आहे, दिसतं इथनं आपल्याला. धोनीच्या क्रेडिट साईडला काय मेन्शन केलं आपण इथनं, बाय परचेस. झालं, काय केलं आपण इथनं, बाय परचेस. किती अमाऊंट येत नाही, 10,000. झालं. एका अकाउंटला डेबिट, दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट. परचेस कुणाकडनं केलं, धोनीकडनं केलं. धोनीने काय केलं, माल परचेस केला. धोनीकडनं माल परचेस केला म्हणजे आपण धोनीला मालाचे पैसे देणं लागतो. म्हणजे कोण झाला, धोनी इज अवर क्रेडिटर्स. ओके, तर पुढची एंट्री काय आहे, विराट अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. विराट अकाउंटच्या डेबिट साईडला काय मेन्शन केलं आपण, टू सेल्स. किती अमाऊंट आहे त्याची इथनं आता, 30,000 रुपये. सॉरी, किती अमाऊंट आहे, 20,000 रुपये. त्याची अमाऊंट आहे 20,000, बरोबर आहे. इथं जे आपण सेल्स अकाउंट खोललं त्या सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हणलं आपण त्याला इथनं, बाय विराट, मिस्टर विराट. ओके, किती अमाऊंट आहे इथनं आहे, 20,000 रुपये. ओके, आलं. ही आपण अशी एंट्री आता केली. पुढची एंट्री काय आहे, डिव्हिडंड रिसिव्ड इन कॅश ₹500. एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड रिसिव्ड. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय केलं आपण, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय केलं आपण, डिव्हिडंड रिसिव्ड. किती अमाऊंट आहे, 500 रुपये, बरोबर आहे. कॅश कशी आली, डिव्हिडंडच्या स्वरूपात आलं, बरोबर आहे. DIVAND, डिव्हिडंड, बरोबर आहे. आणि डिव्हिडंड कसा आला, तर कॅशमध्ये आला. डिव्हिडंड कसा आला इथनं आता आपला, कॅशमध्ये आला. तिथं म्हणलं आपण बाय कॅश. किती अमाऊंट म्हणलं आपण, 500 रुपये. झालं पोस्टिंग करून. आता शेवटची एंट्री आहे काय, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 5/4/2018. काय म्हणलं आपण, टू कॅश. किती अमाऊंट आहे त्याची एकूण आत्ता, 500 रुपये, राईट. आता 5/4/2018ला आपल्या बिझनेसमधनं कॅश गेली. कशामुळे गेली कॅश, तर बाय ॲडव्हर्टाइजमेंट. किती अमाऊंट आहे, 500 रुपये. झालं का तो इथनं आता. हे आपण संपूर्णपणे काय केलं, आता लेजर पोस्टिंग केलं. पहिली एंट्री काय होती, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रोहित कॅपिटल 50,000. रोहित कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हणलं आपण, बाय कॅश. एका अकाउंटला डेबिट, एका अकाउंटला क्रेडिट. लेजर पोस्टिंग करताना जे काही नियम आहेत आपल्याजवळ, कोणत्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल, ते कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, ते कुठल्या अकाउंटला डेबिट आहे, कुठल्या अकाउंटला क्रेडिट आहे, आणि ॲप्लाय फॉर द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, असं आपण ते सगळं अप्लाय करतो. लेजर पोस्टिंग झालं, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं इथनं, आता आपल्याला इथनं प्रत्येकाचं बॅलन्सिंग काढायचं, बरोबर आहे. आता इथं 500 अधिक 50, हे किती झालं इथनं आता, 550, बरोबर आहे. आता इथं पण अमाऊंट आपण 30 लिहिणार, 550.
इथं आपण मेन्शन करणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. क्लोजिंग आहे म्हणजे कॅरेट डाऊन. ते क्लोजिंग कधी करतो? त्या महिन्याच्या शेवटच्या साईडला. ह्याच्यातनं आपण हे वजा करूया. 50,500मधनं 500 केले, खाली किती उरले? 50. बरोबर आहे. आता इथं 1/5ला काय केलं आपण? 1/5ला त्याला इथं म्हणलं टू ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन. झालं? किती अमाऊंट आहे? 50,000. आता हे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये चांगलं कळावं म्हणून आपण काय करूया? याला आपण हायलाईट करूया. बरोबर आहे. याला 2 साईड असतात. बरोबर आहे. एकाला काय म्हणलं आपण? डेबिट साईड. एकाला काय म्हणलं आपण? इथनं क्रेडिट साईड. ओके. आता हा भाग झाला. आता इथं परचेस आहे. इथं परचेस किती आहे? 10,000 आहे. आता इथं काय बॅलन्स आहे का? नाही. मग हा 10,000 रुपये बॅलन्स तो तसाच आपण लिहायचा. तो इथं काय लिहायचा? बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. कॅरेट डाऊन म्हणजे क्लोज डाऊन म्हणतो आपण त्याला. हे किती येत नाही? 10,000 रुपये. ह्याची बेरीज किती आली इथनं आता? 10,000 रुपये. इथं 1/5ला 1/5/2018ला टू ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन. तो किती आला आपल्या इथं आता? 10,000. आला का? हे आता दोन्ही पण आहे म्हणून आपण याला इथं चांगला हायलाईट करूया. बरोबर आहे. याला काय म्हणलं आपण? डेबिट साईड. याला काय म्हणलं आपण? इथनं क्रेडिट साईड. कळलं? लेजरला 2 साईड असतात. एकाला म्हणलं डेबिट, एकाला म्हणलं क्रेडिट. आता इथं किती आहे? 500. बरोबर आहे. इथं डेट टाकली आपण 30/4/2018. ह्याचं क्लोजिंग करतो आहे. काय करणार? बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. किती म्हणलं आपण इथनं? 500. ह्याचा किती उरला आहे? 500 रुपये. बरोबर आहे. 1/5ला 1/5/2018ला इथं काय मेन्शन करणार? टू ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन 500 रुपये. दिसते? हे आपल्याला थोडंसं हायलाईट करायचं. ओके. आता इथं डिव्हिडंड रिसिव्डला इथं मला क्लोजिंग करायचं आहे. बरोबर आहे. इथं काय म्हणलं आपण? टू बॅलन्स कॅरेट डाऊन. काय म्हणलं आपण? 500. बरोबर आहे. समजते? इथं 1/5 सॉरी ह्या साईडला इथं काय म्हणलं? 1/5. इथं म्हणलं आपण बाय बॅलन्स बाय ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन. हा किती आला इथं आता? 500. समजते का तुला आता? ओके. आता ही शेवटचे 2-3 अकाउंट येते. हे कॅपिटल अकाउंट 30/4ला दिसतं इथं. इथं काय म्हणलं आपण? टू बॅलन्स कॅरेट डाऊन. किती अमाऊंट आहे? 50,000 रुपये. एक 1/5/2018 बाय ओपनिंग बॅलन्स कॅरेट डाऊन. इथे किती आलं इथं आता? 50. बरोबर आहे. ह्याला इथं क्लोज केला. राईट. आता इथं मिस्टर दोन्हीला आपल्याला क्लोज करायचं आहे. इथं आपण काय टाकली? डेट टाकली. इथं काय म्हणलं आपण? टू बॅलन्स कॅरेट. किती अमाऊंट आहे? 10. इथे पण किती अमाऊंट आहे? 10,000. आता याचा क्लोजिंग बॅलन्स कुठं येईल? त्याच्या ऑपोजिट साईडला लिहायचा. क्लोजिंग बॅलन्स कुठे लिहायचा? त्याच्या ऑपोजिट साईडला. बरोबर आहे. 1/5/2018. आता इथं विराटचं आहे. विराट किती इथं? 20,000 रुपये. बरोबर आहे. त्याच्या इथं 30/4/2018 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आला?
आता हा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण ह्या साईडला लिहायचा 1/5/2018 टू ओपनिंग बॅलन्स किती म्हणलं आपण इथून 20,000 रुपये झालं. याला आपण हायलाईट करूया. यालाही हायलाईट करायचं राहून गेलं. हायलाईट का केलं तर आपल्याला त्याच्यावरनं जरा लगेच थोडंसं फाइंड आउट करता येईल. ओके, यात काय शंका आहेत का तुला? नाही. आता इथं सेल्स आहे टू बॅलन्स कॅरेट 20,000 रुपये. बरोबर आहे. इथं पण आपलं 20 येईल, इथं पण आपलं 20 येईल. 1/5/2018 बाय ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन 20,000 रुपये झालं. आता मला ट्राय बॅलन्स तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे मला? ट्राय बॅलन्स. हे जे आपण आत्ता तयार केलं सगळं, बरोबर ना. आता याला आपण थोडंसं डिझायनिंग करूया, म्हणजे जरा थोडंसं दिसायला पण छान दिसेल आपल्याला. आला? ओके, समजलं इथं. आता मला ह्याच्यावरनं तयार करायचा इथं त्याचा ट्राय बॅलन्स. काय तयार करायचं मला? ट्राय बॅलन्स फॉर द पिरियड. काय म्हणू आपण? 1/4/2018 टू 30/4/2018. बरोबर आहे. असं तयार केलं. इथं त्याला म्हणलं आपण पर्टिक्युलर्स. बरोबर आहे. याला इथं म्हणलं आपण डेबिट, इथं डेबिट. बरोबर आहे. इथंच पर्टिक्युलरमध्ये इथं काय म्हणलं आपण क्रेडिट. पर्टिक्युलरमध्ये क्रेडिट. ओके, इथं क्रेडिट ब्रॅकेटमध्ये रुपीज. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? पहिलं कुठलं अकाउंट येतं ना? आता कॅश अकाउंट. कॅशचा किती बॅलन्स आहे? डेबिट साईडला 50. मग इथं आपण काय लिहिलं आता? कॅश. किती बॅलन्स येत नाही? 50. आता त्याच्या खाली कुठलं अकाउंट आहे? ॲडव्हर्टाइजमेंट. बरोबर आहे. ॲडव्हर्टायझिंग किती आहे? 500. ॲडव्हर्टाइजमेंट किती येत नाही? 500. ॲडव्हर्टायझिंगच्या खाली काय येत नव्हतं आहे? रोहित शर्मा कॅपिटल. कुठं आहे? क्रेडिट साईडला 50,000. मग आपण इथं यायचं त्याला. बरोबर आहे. इथं काय म्हणलं आपण? रोहित शर्मा कॅपिटल. बरोबर आहे. आपण ट्राय बॅलन्स तयार करतो आहे त्याचा. ते किती येत नाही? 50,000. झालं. रोहित शर्माच्या खाली कुठला अकाउंट येतात? मिस्टर विराट. ते कुठं आहे? डेबिट साईड. मिस्टर विराट किती अमाऊंट म्हणलं आपण आता इथं? 20,000 रुपये. बरोबर आहे. आता इकडं त्याचे क्रेडिट साईड बघायचे आता. बरोबर आहे. परचेस किती आहे? 10,000 रुपये डेबिट. मग परचेसच्या डेबिट साईड इथं काय म्हणलं आपण? परचेस किती म्हणलं आपण इथनं? 10,000 रुपये. आलं. आता परचेसच्या खाली कुठलं अकाउंट आहे? दुसरं डिव्हिडंड रिसिप्ट. ते किती येईल? 500 रुपये क्रेडिट साईडला येईल. बरोबर आहे. मग आपण काय केलं ना आता?
इथं काय म्हणलं आपण, डिव्हिडंड रिसिव्ह किती म्हणलं आपण इथं 500, बरोबर आहे. आता इथं खाली काय, मिस्टर धोनी क्रेडिट साईडला बॅलन्स दिसते, तो किती आहे 10,000 रुपये. धोनी किती अमाऊंट आहे 10,000 रुपये झालं. दोन्ही जणांचा खाली काय येत नव्हता, सेल्स किती आहे 20,000 रुपये. इथे काय म्हणलं आपण, सेल्स किती येत नाही 20,000 रुपये झालं. आता या सगळ्यांची समजा आपण इथनं बेरीज केली, सम ही इथं काय आली 62,500, बरोबर आहे. इथं सॉरी इथं सेल्स हे जे आहे तो इथं किती आहे 20,000 रुपये, 80,500 यायला पाहिजे बेरीज, बरोबर आहे. इक्वल टू सम इथं हे तयार केलं, किती आलं 80,500. म्हणजे आपण जे लेजर पोस्टिंग केलेलं आहे ते ट्राय बॅलन्स आपला मॅच झाला, म्हणून आपलं सगळं इथनं काय येतं आता बरोबर आहे, बरोबर आहे. याला आपण काय म्हटलं, आपण हाऊ टू प्रिपेअर द ट्राय बॅलन्स. ट्राय बॅलन्स म्हणजे काय, सर्व अकाउंटच्या क्लोजिंग लिस्ट, म्हणजे त्याला आपण काय म्हटलं, आपण ट्राय बॅलन्स म्हटलं, बरोबर आहे. दिसतं इथं आता तयार केलं. आता हा आपण याला आपण एक थोडंसं नाव देऊया फाईलला, लेजर पोस्टिंग अँड ट्राय बॅलन्स प्रिपेअर. ओके, सेव्ह केलं, झालं. फाईलला गेलो आपण इथनं, आता सेव्ह करूया. समजलं आहे पोस्टिंग कसं केलं आपण, ते ह्या पद्धतीने आपण करून घ्यायचं. याला म्हणलं आपण आत्ता प्रॉब्लेम नंबर 1 झालं. फाईल आपण इथनं क्लोज करूया आणि इकडनं